नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. गावातील गरजू शेतकऱ्यांना सरकारी योजना मिळाव्यात म्हणून रात्रंदिवस काम करणं अपेक्षित असलेले काही कर्मचारीच भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेत आणि अशाच एका प्रकाराचा लाचखोरीचा पर्दाफाश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. माहितीनुसार आळते तालुका तासगाव येथील एका शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती, पण विहीर खोदाईचे काम सुरू होण्यासाठी ग्रामसेवकाकडून 5,000 रुपयांची लाच मागण्यात आली. शेतकऱ्याच्या मुलाने या प्रकाराची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. पडताळणी करून ग्रामसेवक अलीम यासीन मुजावर वय 50 याने 4,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून घराची झडतीही सुरू आहे. ही कारवाई अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे, पोलीस नाईक प्रीतम चौगुले, अजित पाटील यांच्या पथकाने केली आहे. गावातील शेतकरी प्रामाणिकपणे आपल्या हक्कासाठी लढत असताना अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी मी राधिका जाधव. घटनास्थळ आहे आळते तालुका तासगाव, जिल्हा सांगली.